पाहूया, गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। मोदींच्या उद्याच्या दौऱ्यासाठी नागपुरात जय्यत तयारी सुरू आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून 47 चौकात मोदींच्या स्वागताची तयारी सुरू आहे। मोदींच्या दौऱ्याआधी नागपुरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नागपुरातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन देखील यावेळी केले जाणार आहे। या भूमिपूजनासाठी मोदी आणि मोहन भागवत उद्या एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे नागपूरमधून आपल्या सोबत जोडलेत। मी जितेंद्र शिंगाडेकडे जाणार। जितेंद्र, महत्त्वाची अपडेट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावरती येणार आहेत। या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? नक्कीच कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागपुरात येणार आहेत। त्यांचं नियोजित 4 कार्यक्रम नियोजित आहेत, ज्यापैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती भवनास भेट, दीक्षाभूमीला भेट, माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन सोहळा आणि सोलार कंपनीमधील नव्या सुविधांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र या दौऱ्यानिमित्त जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते मोठा उत्साहाचं वातावरण आहे आणि शहरातील विविध चौकांमध्ये त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। आपण सध्या जे आहोत ते नागपूरच्या मेडिकल चौक या परिसरामध्ये आहोत। या मेडिकल चौक आपण पाहू शकतो की हा पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि आजच जे आहे ते थोड्या वेळापूर्वी इथे पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मॉकड्रिल देखील झालेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या निमित्ताने राहणार आहे। चौक ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत त्या संपूर्ण मार्गावर विविध चौकांमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। मात्र काही ठिकाणी जे आहे ते गर्दीचं पाहता आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्वागत करण्यासाठी SPGने परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे भाजपला थोडासा बदल करावा लागलेला आहे। गुढीपाडव्याचा दिवस आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्या चैतन्याचं वातावरण राहणार आहे आणि या निमित्ताने पंतप्रधानांचा हा नागपूर दौरा होतोय। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा चोख करण्यात आलेली आहे। विविध चौकांमध्ये सजावट करण्यात आलेली आहे। विविध जे रस्ते आहेत, ज्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी जाणार आहेत, ते संपूर्ण रस्ते सजवण्यात आलेले आहेत। आणि एकूणच पाहता पंतप्रधानांचा हा जो दौरा आहे या निमित्ताने भाजप असेल किंवा प्रशासन असेल ते संपूर्णपणे कामाला लागलेलं आहे। सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। 300 वर जे CCTV होते ते पालिका प्रशासनाने सुधारलेले आहेत। आजच थोड्या वेळापूर्वी मॉकड्रिल झाली आणि ज्या रस्त्यावरून पंतप्रधानांचा कॉन्वा जाणार आहे तो संपूर्ण रस्ता जो आहे तो काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद देखील ठेवण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे बॅरिकेडिंग जे आहेत ते बॅरिकेड्स रस्त्यावर ठेवण्यात आलेले आहेत आणि चौकात जे आहे ते विविध लोकांकडनं जे आहे ते स्वागत देखील करण्यात येणार आहे। तर एकूणच पाहता पंतप्रधानांचा हा जो दौरा आहे या निमित्ताने नागपूर जे आहे ते मोठ्या प्रमाणात सजलेलं, कारण नागपूरच्या बऱ्याच मोठ्या भागात जे आहे ते पंतप्रधानांचा हा दौरा होणार आहे। 4 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून ही पहिल्यांदा भेट ठरणार आहे। यापूर्वी पंतप्रधान पदावर असताना केवळ अटल बिहारी वाजपेयी हे ऑगस्ट 2020 या वर्षी आलेले होते। त्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिरात येणार आहेत आणि ते डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करतील। त्यानंतर दीक्षाभूमीला जातील। दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतील। त्यानंतर माधव नेत्रालयाचा कार्यक्रम आहे। माधव नेत्रालयाच्या इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या सोहळ्यामध्ये सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी। धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।